हरे कृष्णा गाईज, कसे आहात तुम्ही? वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल निसर्ग विथ निशा. तर आम्ही आता द्वारकाधीश दर्शनासाठी निघालो आहोत. तुम्ही पाठीमागचा ब्लॉग सोमनाथचा बघितलाच असेल, तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि हा ब्लॉग कंटिन्यू बघा. खूप सुंदर असा रस्त्याने ग्रीनरी, बाजूनी खूप अशी नारळाची झाडं आणि खूप असं ड्राईव्ह करायला खूप छान वाटत आहे. तर असं हे आम्ही कंटिन्यू प्रवास करत गेलो होतो. आम्ही द्वारकाधीशच्या मंदिराच्या बाजूलाच हॉटेल बुक केलं होतं, तर तिथे आम्ही स्टे केला. आणि सकाळी उठल्यानंतर मग आम्ही ब्रेकफास्टसाठी थांबलो होतो तिथे. तर सुंदर असं हे गुजराती पद्धतीचं इथं ब्रेकफास्ट होता आणि आम्ही इथं सुंदर मस्तपैकी छान ब्रेकफास्ट केलेला आहे. आणि खूप छान व्ह्यू आणि असे प्रशस्त आणि खूप सुंदर असे हॉटेल्स आहेत तिथे. आणि फूडचं म्हणाल तर खूप असं सुंदर फूड आहे त्यांचं. आवडलं आम्हाला, वेगळं काहीतरी म्हणजे हे करण्यासाठी एक्सप्लोर केलं आम्ही. आणि खूप सुंदर असा व्ह्यू बघून मग आम्ही पोचलो द्वारकाधीश मंदिरामध्ये. इथे गोमती नदीवर गेलो होतो आम्ही. खूप सुंदर असे गोमातेचं दर्शन झाले. खूप साऱ्या गायी आहेत तिथे गोमती नदीच्या बाजूला. आणि हे असं सुंदर प्रशस्त गोमती नदीचं हे विलोभनीय दृश्य. आणि हे बाजूला सुदामा पूल त्यांनी बांधलेला आहे आता. खूप सुंदर असं प्रशस्त वातावरण केलेलं आहे आणि असं छान घाटसारखं बनवलं आहे तिथे. आणि मस्तपैकी आम्ही असं छान नजारा, सकाळी सकाळी खूप गर्दी बिलकुलच नव्हती आणि खूप असं छान सकाळी सकाळी फ्रेश वाटत होतं. आणि मग आम्ही इथे मस्तपैकी गोमती मातेची पूजा करून मस्तपैकी दीपप्रज्वलन करून गोमती मातेला दीप अर्पण केला. बाजूलाच एक बाई आलेली होती विकायला सकाळी सकाळीच. तर बरं झालं, चला मग माझी पण इच्छा होती की मातेला दीप प्रज्वलन करून अर्पण करण्यासाठी. तर मग असं छानपैकी दीप प्रज्वलन करून मातेचं आशीर्वाद घेतला, गोमती मातेचा. आणि अशा प्रकारे आम्ही मस्तपैकी दर्शनासाठी निघालो. आणि खूप असा सुंदर असा नजारा, छान सुंदर द्वारकाधीश मंदिर. सगळा दिवस जो आहे ना तो दिवसातून 5 वेळा चेंज केला जातो. तर सुंदर असे द्वारकाधीशाचं विलोभनीय रूप. आणि खूप सुंदर दर्शन झालं आमचं. गर्दी काहीच नव्हती सकाळी सकाळी. आणि खूप असं प्रसन्न वाटलं दर्शन घेतल्यानंतर. आणि हे असं बाहेर थोडासा व्ह्यू आणि हे द्वारकाधीश मंदिराच्या बाहेरचा व्ह्यू आहे. तर खूप सुंदर असं सकाळी सकाळी खूप छान प्रसन्न वाटलेलं आहे. आणि मस्तपैकी तिथे एवढं सुंदर 5 मजल्याचं ते हे आहे, मंदिर आहे. खूप असं 5 स्टेज. आणि हे पुरातन मंदिर खूप वर्षापूर्वीचं आहे. आणि हे असं द्वारकाधीशचं दर्शन झालेलं आहे आमचं. थोडंसं फोटोशूट केलं इथे. आणि आम्ही असा हा सुदामा पूल तिथे बघण्यासाठी गेलो. तो हा पूलला काही प्लेअर वगैरे नाही आहेत. ते वरती असा ऋषिकेशचा तुम्ही पाहिला असेल तर तसा हा आधारता पूल आहे, म्हणजे बाजूनी त्याला असं कंट्रोल केलेलं आहे. आणि मग माझ्या घरच्या कृष्ण भगवंतासाठी मी छान तिथं कपडे घेतले आणि सुंदर असा माझ्या कृष्ण भगवंताला कपडे. नागेश्वर ज्योतिर्लिंगांसाठी आम्ही निघालो आहोत. नागेश्वर ज्योतिर्लिंग हे गुजरातमध्ये 12 ज्योतिर्लिंगांपैकी हे 10वं ज्योतिर्लिंग आहे. तर असं वाटेत जरा छान ग्रीनरी दिसली म्हणून थोडंसं आम्ही ग्रीनरीचा आनंद घेण्यासाठी थांबलो आणि कंटिन्यू केलं. आणि असं हे नागेश्वराच्या परिसरात आम्ही पोचलो आहोत. आणि सुंदर हा व्ह्यू मंदिराचा खूप छान वाटलं. खूप पॉझिटिव्ह वाईब्स. आणि शिवशंकराची खूप छान मोठी अशी खूप भव्य मूर्ती बघून तर खूपच सुंदर, मनाला खूपच असं भावलं. आणि खूप शंकराच्या म्हणजे 2 ज्योतिर्लिंगांचे दर्शन झालेले आहेत. कुटुंबासोबत दर्शन घेतल्याने खूपच वेगळा एक्सपिरियन्स आणि खूप आनंद मिळाला. नेहमी मी टूरला जात असते, ॲक्च्युली एकटे असते, पण आता कुटुंबासोबत गेल्यामुळं फॅमिलीसोबत खूपच मजा, वेगळाच आनंद वाटला. आणि असं हे छान नागेश्वराचं
अविस्मरणीय दर्शन, 12 ज्योतिर्लिंगांपैकी 10वं ज्योतिर्लिंग आणि शिवशंकर भगवान की जय असं हे सुंदर शंकराचं छान तुम्हाला लाईव्ह दर्शन, तिथे कॅमेरा अलाऊ होता त्याच्यामुळे तुम्हाला मी दर्शन करू शकले. तर सुंदर असा ह्या नजारा मंदिराचा, खूप छान परिसर आणि बिलकुल गर्दी नव्हती त्याच्यामुळे एकदम छान असे इझिली दर्शन झालं सगळ्यांचं आणि खूप प्रसन्न वाटलं. खूप असं सुंदर असं पॉझिटिव्ह वाईब्स होते तिथे आणि खूप मस्त वाटलं. इथं असं हे पूजा वगैरे चाललेलं असतात, म्हणजे कालसर्पदोष वगैरे काही असेल तर तिथं नागेश्वरावर तिथे पूजाविधी केली जाते. आणि हे असं हा मंदिराच्या बाजूचा असा सुंदर नजारा, खूप सुंदर वाटतं. इथे थोडंसं आम्ही बसलो, थोडंसं शंकराचं नामस्मरण केलं. मंदिराच्या बाजूला काही गडबड नव्हती, खूप असं प्रशस्त वातावरण होतं. आणि हे नंदी भगवानचा इथे आहे मूर्ती आणि सुंदर असा मोठा परिसर आहे. खूपच सुंदर वाटलं तिथे गेल्यानंतर. आणि असा हा नागेश्वराचं दर्शन लाईव्ह खूप सुंदर. इथे आम्ही नंदीच्या कानात शंकर भगवंताला काही मेसेज द्यायचे असतात तर आम्ही इथे शंकर भगवंताला मेसेज दिलेला आहे. आणि सर्वांना सुखी ठेव, कल्याण कर, सगळ्यांचे सुखी आरोग्य चांगले राहू दे असं शंकर भगवंताला मेसेज दिलेला आहे. आणि ही शंकर भगवंताची बाहेर दारातच खूप अशी भव्य मूर्ती आहे. आणि हा परिसर तर खूप सुंदर मोठा भव्य परिसर आहे, बिलकुल साफसुथरा आहे, छान आहे तिथे. आणि खूप असं निसर्गाच्या सान्निध्यामध्ये मंदिर आहे त्याच्यामुळे खूप छान प्रशस्त वाटतं. आणि खूप असं सुंदर हे शंकर भगवंताचा मोठा मूर्ती बघून तर खूप असं मस्त वाटलं. आणि हे असं थोडंसं फोटो कॅप्चर केले तिथे आणि खूप असं मस्तपैकी मज्जा आली तिथे. आणि बाहेर आम्ही मग थोडंसं परिसरात थोडंसं फेरफटका मारला, सगळ्यांनी मस्त एन्जॉय केलं. थोडंसं ऊन झालं होतं बट मजा आली, जरा व्यवस्थित वाटलं. हे शंकर भगवंताचा नाग रुद्राक्षाच्या माळा हे असं परफेक्ट आणि खूप असं छान मूर्ती आहे, म्हणजे अशी भव्य मूर्ती 12 ज्योतिर्लिंगांपैकी इथेच मोठी आहे. तर बाकी आता इंदोरला वगैरे केलं आहे त्यांनी तसं उज्जैन साईडला, पण ते बाहेर आहे. हे अगदी मंदिराच्या बाजूलाच असल्यामुळे सर्व पर्यटकांना छान असं त्याचा आनंद घेता येतो. तर असं हे खूप सुंदर असं मंदिर आणि हे शंकर भगवंताची ही मूर्ती. आणि असं हे छान फोटोशूट करून आम्ही थोडंसं बाहेर निघालो आणि थोडंसं नारळ पाणी, खूप ऊन झालं होतं त्याच्यामुळे मग इथे पण असं एक हे काढलेलं होतं शंकरांचं, तर तिथे दर्शन घेतलं. आणि हा शंकर भगवंताचा लास्टचा व्ह्यू आणि ऊन झालं होतं म्हणून थोडंसं नारळ पाणी, ऊसाचा रस पिण्यासाठी आम्ही थांबलो होतो तिथे. आणि तिथे मस्तपैकी ऊसाचा रस काढून देत होते बाहेरच, अगदी मंदिराच्या बाहेरच. तर मस्तपैकी ऊसाचा रस काढून पिलो आम्ही मस्त ताजा. तर असं छान पटांगण होतं, खूप गर्दी नव्हती त्याच्यामुळे शॉप्स असे बंदच होते ॲक्च्युली. तर जास्त शॉप्स ओपन नव्हते कारण बिलकुल अशी पब्लिकच नव्हती तिथे, कारण श्रावण महिना होऊन गेला होता आणि आम्ही श्रावण महिन्यानंतर गेल्यामुळे तर आम्हाला खूप म्हणजे तिथे खूप टाईम जास्त स्पेंड करता आला. तर छान असा रस घेऊन मस्तपैकी निघालो आम्ही. आणि हे शंकर भगवंताचं खूप छान दर्शन झालेलं आहे. आणि 2 गुजरातमध्ये ज्योतिर्लिंग आहेत, एक सोमनाथ आणि हे नागेश्वर. दारुका वनमध्ये शंकर भगवंताचं आहे. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला सोमनाथ आणि माझा द्वारकेचा ब्लॉग, तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.